हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्करा प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता, सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं, माधुर्यरसकल्लोलां शिवशैत्येकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, विठ्ठल 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 विठ्ठल। रामकृष्ण हरी। एकच मिनिट, मी व्हॉट्सअप बंद करते, त्याचा टिक 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 आवाज येतोय तुम्हाला। ओके चालेल। ओके सो तुम्ही सर्वांनी आपले प्लीज कॅमेरे ऑन केले तर बरं होईल, कारण आजची गोष्ट अशी आहे किंवा आजचा चिंतनाचा विषय असा आहे की जो सुशिक्षित आहे अशिक्षित आहे, जो अध्यात्माबद्दल जाणून घेऊ इच्छितो आणि जो जाणून घेऊ इच्छित नाही, ज्याला देवाबद्दल काही पडलंय आणि ज्याला काही पडलं नाही, अशा प्रत्येकासाठी जो कर्म करतो, जो व्यवहारात वागतो, त्याचा संसार आहे किंवा संसार सुरू करायचा आहे, जो कॉलेजला जातो, जो शाळेत जातो, अशा प्रत्येकासाठी उपयुक्त असा आजचा विषय आहे। मुळात गीता हा विषयच भगवंताने प्रत्येकासाठी उपयुक्त असा विषय आहे तो। त्यातले काही मुद्दे इतके सुंदर आहेत की ते नुसतं धर्मापुरतं किंवा कर्मकांडापुरतं मर्यादित न राहता, भले भगवान श्रीकृष्ण आपल्या देवारातल्या मूर्तिरूपाने असेल, भले आपण अर्जुनाला नेहमी प्रवचनात आणि कीर्तनात ऐकत असू, तरी सुद्धा ही सगळी तत्व देवाराच्या बाहेर रोजच्या आयुष्यामध्ये आली पाहिजेत। जो कृष्ण देवाऱ्यामध्ये ज्याची आपण पूजा करतो, तोच कृष्ण गीतेच्या रूपाने येऊन त्या पूजेचं फलित आपल्याला देतोय, असा याचा अर्थ आहे। इतका सुंदर हाचा हा विषय आहे आणि जसं पुढे पुढे जातोय ना, तसं संत म्हणतात ना की आयुष्यामध्ये तो जात्याचा खुंटा जसा ना, असा पूर्वीच्या गृहिणी ज्यावेळेस जातं फिरवायच्या, ते सुरुवात करण्यापूर्वी ना असा खुंटा हलवून बघायचा। हलवून का बघायच्या? कारण तो
घट्ट तर बसलाय ना, जर घट्ट नसेल बसला तर तो फिरवायला अवघड होतो. अगदी त्याप्रमाणे आपली मनस्थिती ही परमार्थामध्ये घट्ट बसली की नाही यासाठी भगवंत जणू एका अध्यायातून दुसऱ्या अध्यायात जाताना प्रत्येक वेळेस आपला खुंटा असा हलवून बघतोय. ज्या वेळेस तो स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतो ना, त्यावेळेस तो आपली सुद्धा लक्षणं सांगतो, म्हणजे आपल्या सामान्यांची सुद्धा लक्षणं सांगतो. आणि त्या सामान्यांची जी लक्षणं सांगितलेत ना, त्यातला एक सुंदर शब्द आहे जो आपल्यासाठी आहे बरं का. जे कोणी प्रवचन वगैरे करण्याच्या भानगडीत आहे किंवा विचारामध्ये आहे त्यांनी हा शब्द लिहून घ्यायला हरकत नाही. संशयात्मा. संशयात्मा हा शब्द भगवंताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी वापरलेला आहे. ओके, तर झालं असं. एक उदाहरण देते. ही गोष्ट आपण नेहमी ऐकलेली आहे, बऱ्यापैकी ऐकलेली आहे, 2 रूपांमध्ये ऐकली आहे. पहिलं म्हणजे एक असतो सिंह, त्या सिंहाचं बछडं. ते बछडं असं रस्ता विसरतं, कुठेतरी चुकतं, आपल्या आईपासून, सिंहिणीपासून दूर जातं आणि चुकून ते मेंढ्यांची जी रांग चाललेली असते त्याच्यामधून ते जातं. काळजी करू नका, पूर्ण गोष्ट नाही सांगणार आहे मी, कारण आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे आणि असं करून मी एक गोष्ट कटवणार अशातला भाग नाही आहे. तर ते जे सिंहाचं जे बछडं असतं ना, तो छावा म्हणता येईल काय ते बघा तुम्ही व्यवस्थित करून. तर ते सिंहाचं बछडं जातं, मेंढ्यांमध्ये जातं आणि नंतर काही काळानंतर त्याला आठवण होते की ही कॅन रोअर इन हिज व्हॉइस. तो स्वतःच्या आवाजामध्ये गर्जना करू शकतो. हे कधी त्याला ओळख होते, जेव्हा त्याच्यासारखा सिंह येऊन त्याला भेटतो आणि त्याला सांगतो. हेच दुसरं स्वरूप म्हणजे माणसाच्या रूपातली हीच गोष्ट म्हणजे मोगलीची गोष्ट, जी आपण लहानपणी पाहिली कार्टूनच्या रूपामध्ये. मोगली. तो मोगली काय होता? माणूस होता, पण तो अडकला कुठे होता? जंगलामध्ये अडकलेला. आणि जंगलांमध्ये तो प्राण्यांसारखा वागायचा. मग तो एक दिवस भालू येतो, तो त्याला प्रेमाने सांगतो, अरे तू आमच्यासारखा नाहीयेस, तू वेगळा आहेस, तू अग्नी पेटवण्याची क्षमता ठेवतोस, तू जंगलाला आग लावू शकतोस, एवढी ताकद तुझ्यामध्ये. हे पाणी पिण्यासाठी आम्हाला पाणवठ्यावर जावं लागतं, पण तू ते पाणी साठवून तू जिथे राहतोस तिथपर्यंत आणू शकतोस, एवढी तुझ्यामध्ये बुद्धी आहे. याची ओळख त्याला कोणीतरी त्या मोगलीला करून देते, म्हणून ती त्याला ओळख होतीये. अगदी त्याप्रमाणे आपण सगळे जण जे या संसारामध्ये गुंतलेलो आहोत, आपण काही ना काहीतरी थप्पा स्वतःवरती लावून घेतलाय. थोडक्यामध्ये बघायचं झालं तर एक एक्सरसाइज करा सगळ्यांनी आज. एक गृहपाठ करा. तुम्ही कोणाचे कोण आहात असे एक 18 नाती लिहून काढा. किती? 18 नाती लिहून काढा. मी उदाहरण देते. जसं मी आई आहे, मी माझ्या मुलांची आई आहे, मी आई आहे हे एक नातं आहे, बरोबर आहे. मी माझ्या भावाची बहीण आहे, मी बहीण आहे हे एक नातं आहे. मी माझ्या आईची मुलगी आहे, मी मुलगी आहे, मी कन्या आहे हे एक नातं आहे, बरोबर आहे. असं करत करत कुठल्या 18 नात्यांमध्ये, भौतिक रीतीच्या नात्यांमध्ये आपण अडकले आहोत ना. अडकले हा शब्द पण नको, परत मग मनामध्ये घोळ येईल की अडकले म्हणजे काय. ही नाती आम्हाला मिळालेली आहेत आमच्या जन्मापासून ताई, तर ती अडकले असं नाही म्हणता येणार. हाऊ कॅन यू से आम्ही अडकलेलो आहोत. पण ही नाती, हे शिक्के आपल्यावरती लागलेत असं तरी मान्य करा आणि हे लिहून काढा. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट, अजून एक पुढचं डीप मधलं सांगते. एकच मिनिट, काहीतरी हे आहे म्हणून मला हे कॉल करतायत विजय. बरं ठीक आहे, आल्यावरती घेते, आल्यावरती घेते. काहीतरी मग दिसते ना मी व्यवस्थित, आवाजाचा वगैरे काही घोळ नाही आहे ना. ओके, मग का फोन करतायत माहित नाही मला, कदाचित त्यांना दिसत नाही की काय, आय डोंट नो. सो सॉरी. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून एक, मला वाटतं की मी इमानदार आहे. 18 नाती लिहून काढा आणि आता 18 अशा कन्सेप्ट लिहून काढा ज्या आपण स्वतःला लावलेल्या आहेत. यू हॅव गिवन दिस टॅग टू युअर सेल्फ. तुम्ही हे टॅग स्वतःला दिलेत, मी हे टॅग स्वतःला दिलेत, आपण प्रत्येकाने हे टॅग स्वतःला दिलेत की बाबा मी ना इमानदार आहे. माझी जाऊबाई एक वेळ असं करेल, सासूच्या चहामध्ये टाकताना साखर कमी टाकेल किंवा दीर आला म्हणून कमी चहा पावडरचा, कमी कॉफी टाकलेली कॉफी देईल त्याला, पण मी बाई नाही, मी इमानदार आहे. ओके, मी इमानदार आहे. एक अजम्पशन स्वतःचं स्वतःला. त्याच्यानंतर मी बॉस आहे, मला कोणी सांगितलेलं आवडत नाही. मी किचन मध्ये गेली ना की मी कशीही फोडणी टाकेल, मला कोणी सांगितलेलं आवडत नाही. मी सॉफ्टवेअर डिझाईन करतोय ना, मी कसाही करेन, मला त्याच्यामध्ये लुडबुड नाही करायचं, मला हवं तसं मी कोडिंग करेन, मला हे हवंय, मला कोणी लुडबुड केलेली आवडत नाही, हा टॅग आहे. मी बॉस आहे, हा टॅग आहे. या घरामध्ये ना कोणी निर्णय घेतच नाही हो,
प्रत्येक वेळेस मला पुढे लागायला लागतं, मी मोरके आहे, हा एक टॅग आहे. नोबडी इज टेकिंग द डिसिजन, आय एम द डिसिजन मेकर. कोणी बोलतच नाही हो. अहो केवढी गर्दी, केवढी गर्दी. सगळ्या बायका ठरवत होत्या हळदी कुंकाला कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या. शेवटी मीच पुढे झाले आणि बोलली हिरव्या रंगाच्याच घालायच्या. म्हणजे काय, मी नेतृत्व करते, हा एक टॅग आहे. बघा बर का, असे किती टॅग लावून घेतलेत. हा एक विषय झाला. आता दुसरा विषय घेऊया. खरं सांगू का ताई तुम्हाला, मी रोज प्रयत्न करते पण मला सकाळची माळ जपायला होतच नाही. मी खूप प्रयत्न करते तुम्ही म्हणताय तसं, पण मनातून ना चिंतन तसं होतच नाही. मी प्रयत्न करते राग आला की कंट्रोल करायला, पण मला रागावरती नियंत्रण जमतच नाही. ताई तुम्ही काही बोला, हे माझ्याने शक्य नाही. एकच मिनिट. हा बोला ना. तुम्हाला कनेक्ट नाही ना होते, बाकी सगळे ऐकतायत, राहू द्या ना. हा हा, त्यांना कनेक्ट होत नाही म्हणून ते कॉल करत होते. बर ताई तुम्हाला काय सांगू, तुम्ही म्हणताय खरं, पण मला असं वारीला जाण्याची एवढी इच्छा होती, एवढी इच्छा होती, पण काय करू, जमतच नाहीये. ऐका बरं का, मी पहिली कॅटेगरी जी सांगितली, पहिला वर्ग जो सांगितला तो नात्यांचा आहे. भौतिकरित्या ती आपल्याला दिलेली आहेत. तुम्ही ना आई निवडायला गेलो, आपण ना वडील निवडायला गेलो, ना आपण भाऊ बहीण निवडायला गेलो, ना आपण आपली मुलं शोधून आणलीत की नाही मला असाच मुलगा पाहिजे, मला तशीच मुलगी पाहिजे. आपण यातलं कुठलंही नातं स्वतः शोधून नाही आणलंय. तुम्ही म्हणाल नाही ताई आम्ही लव्ह मॅरेज केलंय, आमचा नवरा तर आम्ही शोधून आणलाय, आमची बायको तर आम्ही शोधून आणले. असं नाही हो, तुम्ही शोधलेली वेगळी होती, तुम्ही शोधलेला वेगळा होता आणि तुम्हाला जे भेटले ते सगळे वेगळे आहेत. विचार करा याच्यावरती, विचार करा. आणि जरी लव्ह मॅरेजने सक्सेसफुल होऊन ते भेटले असतील ना, तरी आता ते लोक ते नसतील, ते वेगळे असतील. म्हणजे थोडक्यात काय, ही जी नाती आहेत ना ती आपण स्वतः सिलेक्ट नाही करत, प्रयत्न करतो पण ती हवेत तशीच मिळत नाही. दुसरी गोष्ट, आपण स्वतःबद्दल काहीतरी अझम्पशन्स बनवून घेतलेत. मग ते दोन प्रकारचे आहेत. एक ते आहेत पॉझिटिव्ह अझम्पशन्स, दुसरे आहेत निगेटिव्ह अझम्पशन्स. पॉझिटिव्हली मी असा आहे, पॉझिटिव्हली मी तशी आहे, मी ना इतकी सुंदर आहे ना, काही झालं नाही ना ताई तरी 2 महिन्यातून मी फेशियल करते म्हणजे करतेच, आपली स्किन उत्तम असली पाहिजे ताई, मी स्पा करते म्हणजे करतेच. अनेको टॅग आहेत. म्हणजे मी ते उदाहरण द्यायला गेली ना तर आपल्याला रात्र कमी पडेल. अनेको चांगले टॅग आपण लावून घेतो, अनेको. आणि आपण इतके बदमाश असतो ना, आपली इमानदारी सिद्ध करण्यासाठी ना आपण 4 गोष्टी स्वतःबद्दल चांगल्या सांगतो आणि एक गोष्ट सांगतो, पण ना मला रागावरती नियंत्रण अजिबात जमत नाही. म्हणजे मुद्दामून आपण इमानदार वाटावं ना म्हणून मुद्दामून एखादा खडा टाकावा. चंद्र सुंदर आहे, चंद्र निखळ आहे, पण मुद्दामून एखादा खडा, चंद्रावर डाग आहे, आम्ही इमानदार आहोत. तसं स्वतःबद्दलची इमानदारी सिद्ध करण्यासाठी, स्वतःबद्दलचं खोटेपणा लपवण्यासाठी आपण एखादं स्वतःचं खरं पण सांगतो, वाईट गुण पण सांगतो. दुसऱ्यांना सांगायची गरज नाही बरं का पल्लवी ताई, दुसऱ्यांना सांगायची गरजच नाही. आपण स्वतःबद्दल एवढं ठरवलेलं असतं ना की दुसरे तिथे अजून काही डोंबल सांगणार आहेत का, कारण ते सुद्धा स्वतःबद्दल ठरवण्यामध्ये तितकेच बिझी आहेत. ऐका बरं का, आता एखादा व्यक्ती त्याला गर्लफ्रेंडचा सतत कॉल येतोय, अरे तुला मी सांगितलेलं ना असं कर तसं कर, आता आपलं लग्न ठरणार आहे, असं होणार आहे तसं होणार आहे. तिथून त्याला आई कॉल करते, अरे तुला कळतंय का पाहुणे येणार आहेत आपल्याकडे, तू घरातला करता मुलगा आहेस, तुझं लग्न आहे, पहिलं लग्न आहे घरातलं, तू इथे असायला पाहिजे. वडील फोन करतायत, अरे लोनचं काय झालं, पैसे कुठले खर्च करायचे. तो मुलगा शेवटी एवढा थकतो, तो मनातल्या मनात विचार करतो, ओ माय गॉड नक्की मी आहे तरी कोण. हे मी एक उदाहरण दिलं. अशीच सिच्युएशन आपल्या बरोबर होत असते. बऱ्याच वेळा आपण ती विचार करायची आता सोडून दिले, कारण आपण एवढे पुढे आलो आहोत ना, आपण विचार करायचं सोडून दिलंय मी कोण आहे आणि काय आहे. पण बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे माझे कोणतरी हात ओढतंय, माझं कोणीतरी पाय ओढतंय, मला आमटीला फोडणी पण द्यायचंय, मला लॅपटॉपवरती मेल पण करायचंय, मला मुलांना पण बघायचंय, अरे आज कामवाली बाई नाही आली, आज पोछा पण करायचंय मला. प्रत्येक वेळेस आपली ही जी ओढाताण असते ना, खरं सांगू का, यालाच म्हणतो, तो म्हणतो शेवटी मी आहे तरी कोण. जे कीर्तनकार म्हणतात ना, आधी आत्मा जीव आतमध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये असतो, त्यावेळेस तो म्हणत असतो की सोहम सोहम सोहम. सोहम म्हणजे तोच मी आहे, तोच मी आहे. तो जन्माला जेव्हा येतो तेव्हा त्याच्या रडण्याचा अर्थ काय असतो स्मिता काकू, त्याच्या रडण्याचा अर्थ असतो कोहम. कोहम कोण आहे मी, कोण आहे मी, कोहम कोहम. हा जो कोहम कोहम आहे ना तो आपण विसरतो आणि आयुष्यभर कोणी मला नीलम हाक मारली की मी ओ देते, हा मी नीलम झाली.
कोणी मला पल्लवी हाक मारली की मी ओ देते, हा मी पल्लवी झाली. मला कोणी उज्ज्वला बोललं की मी ओ देते, हा मी उज्ज्वला झाली. या सगळ्या काय आहेत? या सगळ्या ओळखी आहेत. ह्या बऱ्याच वेळा नाही 100% दुसऱ्यांनी आपल्याला दिले आहेत आणि दुसऱ्या कॅटेगरीतल्या 100% आपण आपल्या स्वतःला दिलेले आहेत. इथे भगवंत म्हणतोय की ज्ञान म्हणजे काय आहे? तू या सगळ्या ओळखींना, या ज्या खोट्या ओळखी तुझ्यावरती लादल्या गेल्या आहेत तुझ्या स्वतःकडून. आता मी स्वतःला सुंदर म्हणते, मी स्वतःला अमुक म्हणते, मी स्वतःला तमुक म्हणते, इमानदार म्हणते, खरी म्हणते, थोडीशी खोटारडी म्हणते, थोडीशी बदमाश म्हणते, थोडीशी रागिष्ट म्हणते, थोडीशी गोड स्वभावाची म्हणते. हे मी कोणाला म्हणते? या देहाला म्हणते ना, या देहाला म्हणते ना. म्हणजे या देहबुद्धीने, स्वतःला देहबुद्धीने, देह मानून मी या सगळ्या परिभाषा दिलेल्या आहेत. मग ज्ञान यज्ञ म्हणजे काय? ज्ञान यज्ञ म्हणजे स्वतःच्या विवेकाने, तुझ्या विवेकाने, तू स्वतःला देह न समजता, स्वतःला देह न समजता तुझ्या आजूबाजूचा समाज, म्हणजे कुठले कुठले संशय? स्वतःबद्दल निर्माण केलेला संशय आणि समाजाने तुमच्याबद्दल निर्माण केलेला संशय. कळतंय का? स्वतःबद्दल निर्माण केलेला संशय आणि समाजाने आपल्याबद्दल निर्माण केलेला संशय, असा हा सगळा संशय बाजूला काढून, ना मी हे आहे ना मी ते आहे, मी कोण आहे? मी आत्मा आहे. हा आत्मबोध, हे ज्ञान भगवंत म्हणतोय की तू हा सगळा संशय बाजूला काढ. काय होईल जर हा संशय तू तुझ्यामध्ये ठेवलास तर? संशयी आत्मा. आपण कोण असतो? संशयी आत्मा. संशयी आत्मा. आपण जे आहोत ना, आपण संशयी आत्माच आहोत. आपण स्वतःला काही ना काहीतरी समजलेलंच आहे. मग हा संशयी आत्मा काय करतो? कधीच दुसऱ्यांचा ऐकायला तयार नसतो, कधीच तयार नसतो. मला सांगा ना, मी हे तुम्हाला अनेक वेळा सांगितले, ज्ञानोबा रायांनी स्वतः नेवास्याला, ज्ञानोबा रायांनी स्वतः त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ऐकणारे किती लोक होते हो? तुकाराम महाराज स्वतः कीर्तनकार होते, ऐकणारे कितीतरी श्रोते होते हो. मग का त्यांच्यातला संशय दूर झाला नाही? कारण ते संशय आत्मा आहेत. आणि आपण आपल्यातला संशय जपणारा कोण असतो? अहम. संशय जपणार. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या प्रवचनामध्ये तो अहम आलाच पाहिजे. तो अहम आपल्यामध्ये आहे ना, म्हणून हे सगळे संशय आपल्यामध्ये लागलेले असतात, याने आपल्याला बरबटलेलं असतं. एकदा का तो अहम बाजूला झाला की आपल्याला आपल्यातला आत्मबोध होतो आणि ज्ञान होतं. ते ज्ञान होणं एवढं सोपं नाहीये. मी सहज बोलते, ज्ञान होतो, पण ते ज्ञान होणं एवढं सोपं नाहीये. जन्म झाला रे झाला ना. आणि एक सांगू का तुम्हाला, प्रकृती, आपण 2 शब्द वापरतो, प्रकृती, आणि त्या प्रकृतीलाच आपण भगवंताची माया म्हणतो. प्रकृती आणि भगवंतालाच माया म्हणतो आपण, भगवंताची माया म्हणतो. तुम्ही मला सांगा, आता कीर्तनामध्ये लोक सगळेजण म्हणतात की अरे आनंदाचा कंद एकच भगवंत, आनंदाचा कंद एकच भगवंत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, रूप पाहता लोचनी, एकदा हृदयावरती काळजावरती हात ठेवा. आणि मला सांगा, तुम्ही कधी नेटफ्लिक्सवरची सिरीज बघितली आहे का हो? तुम्ही झी मराठीची सिरियल बघितली आहे का हो कधी? झी मराठीची कलर्सची सिरियल. अरे तुम्ही काय विठोबाचं सौंदर्य सांगता. ती सिरियल बघताना आम्ही असे मंत्रमुग्ध होतो की आम्ही संध्याकाळी 7ला टीव्ही जो ऑन करतो तो रात्री आम्ही काय 9:30-10 पर्यंत आम्ही चालू ठेवतो. खरंच सुंदर ते ध्यान आहे का? कसं काय तुकाराम महाराजांना तेच सुंदर ते ध्यान दिसलं? आम्हाला तर केवढे सुंदर ते ध्यान दिसतात. आणि मला हे ना मनापासून असं वाटतं की अरे बाबा, ज्ञानोबा माऊली तुमच्या काळात किती सोपं होतं हो. लोक तुम्हाला डायरेक्ट येऊन दगड तरी मारायचे. आम्हाला दगडही नाही मारत, आम्हाला सोशल मीडियावरती दना आपटतात धरून. म्हणजे तुमच्या काळामध्ये प्रलोभन काय होती? ज्ञानोबा रायांच्या काळामध्ये, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एखादी तमासगीर बाई, तिला बघण्यासाठी सुद्धा, म्हणजे जी स्वतःचं पोट, उदरनिर्वाह, तिची काही निंदा नाही करत आहे आपण, ती उदरनिर्वाहाचं साधन तिचा देह यूज करायची, तिला बघण्यासाठी तिकडे जावं लागायचं. आता कुठे जावंच लागत नाही. हे ओपन केलं ना की तुम्ही सिलेक्ट पण नाही करावं लागत, आपोआप येतं, सगळं येतं आपोआप. म्हणून या काळामध्ये आत्ता खूप गरज आहे आपल्याला, आत्ता खूप गरज आहे. आणि जास्त कर्मकांड करण्याची गरज नाही, यज्ञ करण्याची गरज नाही. फक्त स्वतःला त्या मोबाईल पासून, तो मोबाईल स्विच ऑफ करून बाजूला ठेवणं. अरे बाबा, याच्यासाठी सुद्धा यज्ञा इतकं बळ लागतं. बरोबर आहे ना पल्लवी ताई? याच्यासाठी सुद्धा यज्ञ करण्या इतकं बळ लागतं. पूर्वी लोक म्हणायचे की घराचा उंबरठा
घराचा उंबरठा हा खूप मोठा हिमालय पर्वत असतो, आपण सहजासहजी ओलांडू शकत नाही. मी म्हणेन घराचा उंबरठा सोडा, हे आपलं जे बोट असतं ना खूप मोठं असतं, ते आपण स्विच ऑफ करूच शकत नाही लवकर, होऊच शकत नाही. किती मोठी आपण सीमा मर्यादा स्वतःला लावून घेतले. एवढा सोपा नाहीये खेळ. आपल्या मोबाईलमध्ये ना एक ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये ना माझ्या या मोबाईलला आहे, मी मोठ्या फोनला करून ठेवले. आपण किती वेळ सोशल मीडिया वापरला, आपण किती वेळ क्रिएटिव्हिटी केली, आपण किती वेळ काम केलं, म्हणजे जीमेल यूज केला असेल, मायक्रोसॉफ्ट यूज केला असेल ना, त्याचा तो ना टाइम ट्रेस करून सांगता आपल्याला की तुम्ही 2 तास वापरलाय, 3 तास वापरलाय. आणि रात्रीच्या वेळेस चेक करा. मी शुअर गॅरंटीने सांगते 5-6 तास आपण त्या मोबाईलवरती ना फक्त रील बघितलेले असतात. आणि त्यातूनही आपण कंबर खोचून उभे असतो. आम्ही दिवसभर काम करतोय, दिवसभर काम करतोय, दिवसभर काम करतोय, दिवसभर काम करतोय. अरे मध्ये मध्ये 2-2 मिनिटं करता करता आपण जवळजवळ तब्बल 5 ते 6 तास त्याच्यावरती घालवलेले असतात. हा काय आहे? हा सुद्धा संशयच आहे ना. आम्ही बाबा मोबाईल बघत नाही ताई, आम्ही मोबाईल बंद करतो, आम्ही काय, मला वेळच नाही होत आई. मला तर त्या हल्ली तर ती लोक म्हणतात मला कळत नाही म्हणतात, आणि 2-2, 3-3 तास ते रीलच बघत बसलेले असतात. हे काय आहे? हा सुद्धा संशय आहे. तर या संशयाबद्दल भगवंत म्हणतोय की ज्या वेळेस तू हा संशय सगळा बाजूला करशील, विच्छिन्न करशील, हा संशय तुझ्यातला ब्रेक करशील, आणि खऱ्या ज्ञानाने जेव्हा तू पुष्ट होशील ना, त्यावेळेस शांती प्रकट होईल. त्यावेळेस काय होईल? शांती प्रकट होईल. आता इथे शांतीचे सुद्धा 2 प्रकार आहेत बरं का, नीट ऐका, एकदम समजून घेण्यासारखं आहे. म्हणून मी आजच्या प्रवचनाचा विषयच लिहिला, संशय आणि शांती, हे 2च विषय. शांती सुद्धा 2 प्रकारची आहे. कशी 2 प्रकारची आहे? अरे बापरे, केवढा उखाडा आहे, केवढा उखाडा, आणि आम्ही अचानक मॉलमध्ये गेलो, वा एसी आहे, थंड वाटलं, वा काय वाटलं? थंड वाटलं, शांती भेटली मनाला, शांत वाटलं. अरे एवढी प्रचंड भूक लागलेली, समोर फूड कोर्ट दिसला आम्हाला, आम्ही गेलो आणि मस्तपैकी एक डोसा हाणला. काय झालं? शांती भेटली. बरोबर आहे. मला ते करायचं होतं, मला तसा पद्धतीचा जॉब हवा होता, मला घर करायचं होतं, ते मी केलं. काय भेटली? शांती भेटली. पण ज्ञानोबा एवढे हलक्या पातळीवरचे आहेत का की या शांतीबद्दल बोलतील? नाही ना. ऐका बरं का, 2 प्रकारची शांती. ही जी आपल्याला शांती भेटते ना, ही शांती आपल्याला अशांतीतून भेटते. ही शांती आपल्याला अशांतीतून भेटते. म्हणजे काहीतरी कारणामुळे आपण अशांत झालेलो असतो, आपण उद्विग्न झालेलो असतो, आणि त्यातून आपल्याला ती उद्विग्नता, ती अशांतता पूर्णपणे काहीतरी गोष्ट मिळाल्याने संपते. त्याच्यामुळे जी मिळते ना ती शांती, ते समाधान, याला द्वैतातली शांती म्हणतात. काय म्हणतात याला? द्वैतातली शांती म्हणतात. का बरं द्वैतातली शांती म्हणतात? कारण याचं केंद्र, याची उत्पत्ती ही अशांतीपासून आहे, म्हणून त्याला द्वैतातली शांती म्हणतात. म्हणजे शांती आहे एखादं घर किंवा एखादा आपल्या गल्लीतला एखादा कोपरा, इतकी घाण आहे तिकडे, इतकी घाण आहे की लोक येता जाता सगळे घाण तिथे टाकत असतात. अक्षरशः तिथली मुतारी करून ठेवले रात्रीच्या वेळेत तर सगळ्या लोकांनी तिथे, इतकी घाण आहे. मग तीच घाण दुसऱ्या दिवशी एखादा महानगरपालिकेचा आपला एखादा कर्मचारी येतो आणि फक्त झाडू लावून घेतो, काही नाही करत, फक्त वरचं जे घन स्वरूपातलं जे दिसतंय ना, जे जलस्वरूपातलं आहे ते सोडूनच देतो. घन स्वरूपातला जेवढा कचरा असतो ना उचलता येईल तेवढा तो उचलतो. मग ते तेवढा जरी उचलला तरी आपण काय म्हणतो? स्वच्छ झालं. ते खरं स्वच्छ झालंय का हो? ते खरं स्वच्छ झालेलं नाहीये. पण वरवरचं जेवढं होतं ना थोडंफार, तेवढं त्याने स्वच्छ केलं म्हणजे थोडंफार स्वच्छ झालं, तरी आपण त्याला म्हणतो नाही स्वच्छ झालं. आपल्या बाबतीत हेच होतं. आपल्या मनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये इतका कचरा असतो, इतका दुर्गंध असतो. त्यामधून जर सोमवारी आम्ही बसून थोडा वेळ आम्ही गीता प्रवचन ऐकलं की हा समाधान वाटलं, की आपल्याला असं वाटतं नाही मन कसं स्वच्छ झालं. नाही ग बाई, नाही, एवढं सोपं आहे का ते स्वच्छ होणं? अनेको दुर्गंध, कोपऱ्यातल्या घाणी तशाच राहिलेत. येतंय का लक्षात? आणि ही जी शांती असते ना, जी द्वैतातली शांती, ती बऱ्याच वेळा आपला आत्मघात करते. तुम्ही बघा, आपली जुनी पिढी आठवा. म्हणजे जुनी पिढी म्हणजे आपले आधीची पिढी, आपल्या आईची पिढी, आपल्या आजी आजोबांची पिढी. त्यांना मरताना कशामध्ये धन्यता वाटायची? मरताना नाही बाई, माझ्या मुलांसाठी मी घर करून ठेवलं, मुलाबाळांची मी लग्न करून ठेवली, म्हणजे मी खूप काही मोठं केलं. हा धोका आहे.
हा अध्यात्मातला धोका आहे. अरे एवढं करून भागलं नाही, स्वतःच्या उद्धाराचं काय, स्वतःच्या शांतीचं काय. ही द्वैतातली शांती मनाला मिळाली की आपल्याला वाटतं की मी मोठं केलं, मी कर्तव्य केलं. पण हे सगळं कर्तव्य करणं सुद्धा संशयी माणसाचंच लक्षण आहे. आपल्याला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे, पण गीता इथे आपल्याला जागवते. गीता म्हणते तुझं कर्तव्य हे नाही की तू ह्या खोट्या नात्यांप्रती जे करतोस, स्वतःच्या मुलांना जेवण बनवून देतो, त्यांचं पालन पोषण करतो, हे तुझं कर्तव्य द्वैतातलं कर्तव्य आहे. हा संशय आहे. तुझं खरं कर्तव्य काय आहे? रोज सकाळी त्यांचं सुरू करण्याआधी 15 मिनिटं स्वतःसाठी बस, माळ जप, ध्यान कर, डोळे मीट, श्वास कुठून येतोय ओंकार कर, श्वास कुठून येतोय ते शोधून काढ. हे तुझं कर्तव्य आहे. आणि हे कधी कळतं माणसाला? ज्या वेळेस हात बंद पडतात, हात चालायचे बंद पडतात, पाय चालायचे बंद पडतात. आता डोळ्यांनी टीव्ही सिरियल काय नीट दिसे ना, तिथून सुख मिळे ना. आता कुठेतरी फिरायला जावं तर पाय काम करेनात, कोणी आपल्याशी बोलेनात. तेव्हा असं वाटतं अरे काय केलं, ह्यांच्यासाठी आयुष्य झटलो आपण, ह्यांच्यासाठी आयुष्य वेचलं, स्वतःचे श्वास दिले, दिवस दिले, वर्ष दिले. आणि आता काय आम्ही करतोय? आमच्यासाठी कोणच नाही, आमच्यासाठी कोणच नाही बोलायची वेळ येतेच का? अरे तुम्ही स्वतः तुमच्यासाठी आहात का? आपण स्वतः आधी आपल्यासाठी आहोत का? आधी स्वतःपती कर्तव्य पूर्ण करा, मग जगाच्या मागे लागा. नाहीतर होतं काय माहितीये? अहंकार वाढत जातो. मी कर्तव्य केलं, मी हे केलं, मी ते केलं. तिने तिच्या मुलांना फक्त ग्रॅज्युएट केलं, अरे मी माझ्या मुलांना बाहेर परदेशात पाठवलं शिकवायला. काय येतं? अहंकार येतो. जिथे संशय दूर होत नाही ना माणसांचा, लक्षात घ्या, जो व्यक्ती खरा आध्यात्मिक आहे, जे खरे वारकरी आहेत ना जुने, बघा तुम्ही, ज्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेत, त्यांना विचारा त्यांच्या मुलाबाळांचं. भले त्या बाईचा मुलगा कलेक्टर असेल तरी ती सांगणार नाही. ती म्हणेल काय नाही, त्याच्या घरी खाऊन पिऊन सुखाने जगतायत ते. तिच्यासाठी महत्वाचं ते नाहीये की तो काय आहे. तिचं कर्तव्याची जे केंद्र आहे, कर्तव्याचं केंद्र ते आत्मा आहे. तिच्या कर्तव्याचं केंद्र संशय नाहीये की ती आई आहे, अहंकार नाहीये तिच्या कर्तव्याचं केंद्र. तिच्या कर्तव्याचं केंद्र आत्मा आहे. तिला ज्ञान झालंय की हे सगळं फुटकळ आहे, याच्यामध्ये काहीही अर्थ नाहीये त्याच्यामध्ये. जे तुकाराम महाराज म्हणतात ना, फलकट तो संसार. फलकट संसार का म्हटलेला आहे? फलकट म्हणजे कळतं? भुईमुंगाची शेंग, त्याचं वरचं जे असतं ना कवर, त्याला फलकट म्हणतात. ते फोलपाट, एक घाटी लँग्वेज मध्ये त्याला फोलपाट म्हणतात. ते फोलपाट काढून दिलं तर आतमध्ये काहीतरी आहे ना सार, ती जो शेंगदाणा, अगदी त्याप्रमाणे फलकट तो संसार. संसार फलकट आहे, मग आतलं सार काय आहे? हे आत्मतत्व. कर्तव्य करत असताना लक्षात घ्या, कर्तव्य करत असताना ज्यावेळेस आपण आत्मतत्वापासून कर्तव्य करतो ना, त्यावेळेस प्रत्येक कर्तव्य, प्रत्येक कर्म, त्याचा लेप आपल्याला चाडत नाही. म्हणजे आपण त्या कर्मबंधनामध्ये कधीच अडकत नाही. आलं लक्षात? भगवंत हे समजावून सांगण्यासाठी इथपर्यंत आला. शांती, कुठली शांती खरी आहे? मग ही द्वैतातली शांती खरी नाहीये, मग अद्वैतातली शांती खरी आहे. मी एकच उदाहरण देईन, त्या एका उदाहरणाने आपल्याला सगळं स्पष्ट होईल. नीट ऐका बरं का. समुद्र असतो, समुद्र, नीट ऐका. समुद्र आहे, समुद्रावरती लाटा येत आहेत, अनेको लाटा. भरती असेल, भरती असल्यावरती तर खूप जोरजोरात लाटा येतात. कधी तुम्ही इथे वरळी सीफेसला गेला, तुम्ही नरिमन पॉइंटला गेला, मुंबईमधलं बोलते मी, तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, भरतीच्या वेळेमध्ये लाटांचं प्रमाण भरपूर असतं. त्याच्यानंतर जर तुम्ही 1 तासाभराने गेलात ना, तर तिकडे जर एखादा व्यक्ती उपस्थित असेल तर तो म्हणेल की काही नाही हो, आत्ता समुद्र इथे फेसाळत होता, आत्ता समुद्र शांत झाला. तो समुद्र शांत झालाय का हो? लाटा आहेत ना, समुद्र शांत नाही झालाय. समुद्र शांत झाला नाहीये. ज्या वेळेस समुद्र आणि वारा यांचं कनेक्शन होतं, त्याच्या वेळेस तो वाऱ्याने समुद्रावरती लाटा निर्माण होतात. वारा आणि पाणी या द्वैतातून, असं लक्षात ठेवा, या दोघांच्या या द्वैतातून उत्पन्न होतात त्या वरच्या लाटा असतात. त्या जेव्हा शांत होतात, ती जी शांती मिळते त्याला द्वैतातली शांती मिळतात. पण जर समुद्राच्या गर्भात गेलो तर एकदम आतमध्ये, एकदम आतमध्ये, तिथे मात्र काहीच खळबळ नाही. तिथे असं ओळखताही येणार नाही की हे पाणी आहे. इतकं सगळं निखळ दिसत असतं. जसं आता आपल्या अवतीभोवती वारा आहे, जसा तो निखळ आहे ना, तसं ते पाणी निखळ असतं. ती जी शांती असते ना, जी आपल्या आत्म्यातली शांती, ज्या शांतीसाठी, ज्या शांतीचे केंद्र अशांती नाही, त्या शांतीचे केंद्र फक्त आत्मा आहे. तुमचं असणं, आपलं असणं, अहम ब्रह्मास्मी, आपलं असणं हेच त्याच्या शांतीचं केंद्र आहे ना, ती शांती म्हणतायत.
ज्ञानेश्वर माऊली. तेथ शांतीचा अंकुर फुटे आणि मग काय विस्तार बहु प्रगटे. कशाचा? आत्मबोधाचा. शांतीचा अंकुर फुटे. अंकुर फुटण्यासाठी आत जावं लागतं, तसं ह्या शांतीसाठी आत जावं लागतं. आणि विस्तार प्रकटतो. कुठे विस्तार प्रकटतो? आपल्या वागण्यातून. विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. आत्मबोध आतमध्ये झालाय, पण त्याचा विस्तार कुठे प्रकटतोय? आपल्या वागणुकीतून बाहेर प्रसवतोय, प्रकटतोय तो. असो ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचंय, लक्षात घ्या, शांती सुद्धा दोन प्रकारची आहे. एक आहे द्वैतातली शांती, जी आपल्याला रोज मिळत असते, बसता उठता मिळत असते. आज ना माझं लेकरू मला माझ्यासाठी पर्सनली माझ्यासाठी हे आहे, माझ्या मुलांनी जर नीट खाल्लं ना आणि ते झोपले ना, वा वा, माझ्यासाठी दिवस एक नंबर असतो, छान वाटतं मला. बरोबर आहे की नाही? एका लहान लेकराच्या आईसाठी शांती ही असते. पण ही शांती ह्याच्यावरती मी गप्प बसावं का? अजिबात नाही. आतमध्ये गेलं पाहिजे ना, मुळात गेलं पाहिजे. मी कोण एक्झॅक्टली? आत्ता वयाच्या एखादा म्हणू शकतं मी तरुण आहे, एखादा म्हणू शकतं मी म्हातारी आहे, मी म्हातारा आहे. हे सगळे काय आहेत? संशय आहे. ना तर आपण तरुण आहोत, ना तर आपण म्हातारे आहोत. आपण काळाच्या ओघात असेच चालत आलेलो आहोत. 84 लक्ष योनीचा फेरा आपण क्रॉस केलाय. अमिबा पासून ते माणसापर्यंत यायला एवढा वेळ आपण घेतलेला आहे. लक्षात घ्या, शांती आणि संशय हे दोन आजच्या कन्सेप्ट अंतःकरणामध्ये रुजवा. आणि आता ह्या कन्सेप्ट ज्या आपण बोललो ना, त्या सगळ्या मनामध्ये ठेवून या श्लोकांचा अर्थ कसा लागतोय बघा बरं का. मी गेल्या वेळेसच जर ठरवलं असतं ना, तर 4वा अध्याय आपण संपवला असता. पण या विषयांवर बोलायचं होतं म्हणून मग तो आपण पुढपर्यंत आलो. सगळ्यांनी नीट माझ्या मागून बोला. श्लोकांचा उच्चार छान करायचा आहे. शेवटचे 2 श्लोक 41 आणि 42 अध्याय क्रमांक 4 मध्ये ज्ञान कर्म संन्यास योग याच्यामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. त्याच्यामधले 41 आणि 42 आपण आज घेणार आहोत. तुमच्याकडे ज्या प्रती असतील ना, ज्ञानेश्वरी असेल, भले गीता असेल, त्याच्यावरती खुणा करून ठेवा. काही दिवसांनी त्या करण्याची गरज लागणार नाही. तुम्ही एवढे एक्सपर्ट होणार आहात. आणि रादर आय विल से की बरेच जण एक्सपर्ट झालेले आहेत. सो श्लोक क्रमांक 41 नीट ऐका बरं का. मी आत्ताच म्हणलंय, जसं आपण आता बघितलंय, भगवंत काय म्हणतोय? संशय. संशय कशाने दूर होतो? ज्ञानाने संशय दूर होतो. काय म्हणतोय भगवंत? योग संन्यस्त कर्मानै, योग संन्यस्त कर्मानै ज्ञान संचिन्न संशयम. ओके, योग संन्यस्त कर्मानै ज्ञान संचिन्न संशयम. आत्मवंतन आत्मवंतन कर्माणि निबंधन्ति धनंजय. आत्मवंतन कर्माणि निबंधन्ति धनंजय. ओके, निबंधन्ति, दो निबंध नाही बरं का. निबंधन्ति म्हणजे निबंध नाही, न बंधती, बंधत नाही असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ असा आहे की हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे. विवेकाने सर्व संशयाचा. म्हणून मी गेल्या वेळेस म्हटलं ना की बरेचसे कीर्तनकार, प्रवचनकार, स्पेशली द सो कॉल्ड गुरु हा शब्द वापरतात की अरे संशयात्मा विनश्यंती, संशयात्मा विनाश पावतो. अजिबात नाही. गीतेमध्ये त्या संशयाबद्दल नाही बोललंय. तो जो गुरु आहे ना, त्याच्याकडे संशयानेच बघा. मी बोलेन आधी मी बोलेल त्याच्याकडे निश्चयाने, विवेकाने, आधी संशयानेच बघा. पाणी पिना छान के और गुरु करना जान के. स्वामी विवेकानंदांनी जशी परीक्षा केली तशी प्रत्येक वक्त्याची, जो वक्ता बोलतोय ना, त्याची तुम्ही परीक्षा कराच, नो डाऊट. पण हितला जो संशय आहे गीतेमधला, तो संशय तुझा, आपल्याबद्दलचा आहे. ऐका बरं का. आता माझ्या मागून बोला श्लोक. कोणीतरी एकाने अनम्यूट करून बोलायचंय. छान उच्चार करा घरामध्ये. असं समजा हे एखाद्या यज्ञाचे मंत्र आहेत आणि हा यज्ञ आपल्या शरीरामध्येच होतोय आणि त्याच्यासाठी हा मंत्र आहे. योग संन्यस्त कर्मानै ज्ञान संचिन्न संशयम. योग संन्यस्त कर्मानै ज्ञान संचिन्न संशयम. आत्मवंतन कर्माणि निबंधन्ति धनंजय.
व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. आता बघा ह्याच्यामध्ये भगवंताने काय वर्ड यूज केलाय? ज्ञान संचिन्न संशयम. ज्ञान छिन्न भिन्न करतं. कशाला? संशयाला. ज्ञान छिन्न भिन्न करतं संशयाला. योग संन्यस्त कर्माने. कुठलं कर्म करायचंय? योग, कर्म योग करायचंय. मागे पण तो व्हिडिओ बराच चांगला लोकांनी ऐकला बरं का, ज्याच्यामध्ये योग समजावून सांगितलंय. इथे कुठला कर्मयोग आहे? स्वतःला आत्म्यामध्ये स्थित होऊन आत्मबोधाने आपण जे कर्म करणार ना, त्या कर्माने ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाने संशय दूर होतो. हे धनंजया, तू कुठल्याच बंधनात अडकत नाही, असा इथे भगवंत म्हणतोय. श्लोक क्रमांक 42. तस्माद ज्ञान संभूतम. तस्माद ज्ञान, तस्माद द चा उच्चार करायचा आहे. तस्माद ज्ञान संभूतम हृद रद रतस्थै रतस्थै रत 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 हृदय बोलतो ना, रत रतस्थै. स आणि स ला थ जोडलाय. रतस्थै ज्ञान सीनात्मना. एकदा बोलून दाखवते छंदामध्ये. पुढचं पण आधी चरण घेऊया आपण. चित्वैनम संशय योग. चित्वैनम, न च्या वरचा अनुस्वार म बोलायचा आहे. चित्वैनम योग, चित्वैनम संशय योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. एकदा बोलून दाखवते. तस्माद ज्ञान संभूतम रतस्थै ज्ञान सीनात्मनः. शेवटचा विसर्ग पूर्ण बोलायचंय हा करून. चित्वैनम संशय योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. ओके, मागून बोलायचं आता. तस्माद ज्ञान संभूतम रतस्थै ज्ञान सीनात्मनः. तस्मात् ज्ञान संभूतं ततस्तज्ञान सीनात्मनः. चित्वैनं संशय योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. चित्वेनं संशयं भारत. चित्वैनं संशय योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. चित्वेनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञान रूपी तलवारीने नाश करून समत्व रूपी कर्मयोगात स्थिर हो आणि युद्धाला उभा राहा. बघा बरं का. आता अजून एक गोष्ट, एक सगळ्यात सुंदर उदाहरण जे इथे गीतेमध्येच डिस्कस होतंय. जे आपण चुकतो ना, की मी अमुक आहे, मी तमुक आहे. कंपनीमध्ये सुद्धा मी मॅनेजर आहे, मग मी ह्या रोलचं काम का करू? मी जर मॅनेजर आहे तर मी चहावाल्याला का सांगू की तू चहा इथे येऊन ठेव, तू हा टेबल साफ करून घे? मी असं का बोलू? तसाच संशय अर्जुनाला सुद्धा झाला. अरे भगवंता, मी क्षत्रिय आहे, मी मनाने करुणामयी आहे, मी आध्यात्मिक आहे, माझा सखा तू आहेस, तर मी कसं युद्ध करू? मी कसं माझ्याच लोकांना मारू? येतंय का लक्षात? द को रिलेशन. आपलं सुद्धा हेच होत असतं, फक्त भूमिका वेगळी असते, कार्य वेगळं असतं. पण भूमिका जरी वेगळी असली, कार्य जरी वेगळं असलं, तरी सारथी जर भगवान श्रीकृष्ण असेल ना, तर कुठलाही संशय दूर झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. नुसताच कृष्णासाठी काल्याचं कीर्तन ऐकून दहीहंडी फोडण्यात काहीच अर्थता नाहीये. नुसताच भगवान श्रीकृष्णाने गोपिकांबरोबर अशी अशी रासलीला केली एवढं बोलून काही होणार नाहीये. नुसतंच कृष्णा राधा 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 नामामध्ये जप करण्यात अर्थ नक्कीच आहे. जसं ते आपले प्रेमानंदजी महाराज म्हणतात, सगळ्या नामामध्ये अर्थ आहे. पण नुसतंच त्याच्या रासलीलांबद्दल आणि तिच्या सौंदर्याबद्दल, राधेसारखी सुंदर दिसते बरं आणि माझा मुलगा सावळा कृष्णासारखा दिसतो, हे बोलण्यामधल्या भावाला सुद्धा आदरच करते मी. पण त्याच्याही पलीकडे जा आणि कृष्ण गीतेमध्ये काय सांगतोय ना, हे ऐका. हा खरा कृष्ण आहे. कृष्ण जर बघायचाच असेल ना आणि जर हिंमतच असेल ना, तर गोकुळातला नाही, द्वारकेतला कृष्ण बघा आणि त्याच्याही पेक्षा जास्त कुरुक्षेत्रावरचा कृष्ण बघा. त्याच्यामध्ये मजा आहे.
त्याच्यामध्ये मजा आहे. कारण आपण सगळे द्वारकेत कुठे असतो, आपली द्वारका कुठे, मनामध्ये. आपलं गोकुळ कुठे, मनामध्ये. खऱ्या आयुष्यामध्ये कुठे गोकुळ आहे का हो? खऱ्या आयुष्यामध्ये कुरुक्षेत्र मांडून ठेवले आणि त्याच्यामध्ये गोकुळातल्या कृष्णाची आठवण कशाला? मग ते गोकुळातला कृष्ण बोलायचा, मग सगळ्यांनी कसा फेर धरायचा आणि नाचायचं. आय रिस्पेक्ट दॅट. पण त्या नाचण्यामध्ये सुद्धा लोकांनी किती बिभत्सता आणली आहे तुम्ही बघा ना जरा. एकदा ते कथा असतात ना, मी प्रामाणिकपणे सांगते, एक काळ होता ज्यावेळेस मी पण भागवत कथा केलेत. झूट क्यू बोलू, खोटं कशाला बोलायचं. भागवत कथा सांगितली, हरकत नाही, पण त्याच्याही पेक्षा जास्त ना अंतःकरणपूर्वक सांगते. मला गीतेमधला कृष्ण खूप आवडला, कारण गीतेमधला कृष्ण माझ्या खऱ्या आयुष्यातला संघर्ष सांगतो. गीतेमधला कृष्ण त्याच्यावरती सोल्युशन देतो. गीतेमधला कृष्ण माझं सारथित्व करतो. असा कृष्ण मला जास्त आवडतो, रादर दॅन तो गोपिकांबरोबरचा कृष्ण बघण्यापेक्षा. मी खरं सांगते मनापासून. आता हा भाग वेगळा आहे की त्यावेळेस वेदव्यासांना खरं वाटलं की भक्ती हवी म्हणून ते भागवत सांगितलं गेलं. पण खरी आत्ता जे कथा होतात त्याच्यामध्ये भक्ती नसतेच मुळात. त्याच्यामध्ये आयोजकांचा बडेजावकीपणा असतो आणि कथाकाराचं यश कुठे असतं. माझ्या कथेमध्ये सगळेच जण उठून नाचायला लागले. अरे डोंबल, ते नाचले म्हणजे काय सगळं मिळवलं का? बोध कोणाच्या आयुष्यात आला, कोणाचं आयुष्य बदललं, हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला नाही का वाटत? अध्यात्माची तारांबळा होण्यासाठी जसं कथा आणि कीर्तनांनी प्रवाहामध्ये हे ज्ञान जपून ठेवलं आहे, जपून ठेवले हे ज्ञान, कथांनी कीर्तनांनी हे ज्ञान जपून ठेवलंय, अगदी त्याप्रमाणे काही विक्षिप्त कथांनी, काही विक्षिप्त प्रवक्त्यांनी, काही विक्षिप्त कीर्तनकारांनी या ज्ञानाची तेवढीच हेळसांड पण केली, तेवढीच वाटही लावली आहे. लक्षात घ्या, नीर क्षीर विवेक बुद्धी आपल्यामध्ये असलं पाहिजे. हे दूध आणि हे पाणी आपण आपल्या आयुष्याचे राजहंस असलेच पाहिजे, काही झालं तरी. आणि ते राजहंस बनण्यासाठी आपल्याला स्वतः भगवान श्रीकृष्ण हात देत आहेत. या माझ्या बरोबर बसा, राजहंस बना स्वतःच्या आयुष्यातले. ओळखा की हे खरं आहे, हे खोटं आहे. नेहमी बोलायचं नाही की देअर इज अ ग्रे झोन. ग्रे झोन अध्यात्मामध्ये नसतोच. जर मी ठरवले तर काळं पांढरं मला करताच आलं पाहिजे. भले ओरडून नाही सांगता आलं तरी स्वतःपुरतं मी ते ठरवलं पाहिजे. हा गीतेचा खरा उद्देश आहे. आणि हे सांगितल्यानंतर पुन्हा अर्जुनाला प्रश्न पडतो. आता पुढच्या अध्यायामध्ये अर्जुन कर्मसन्यास योग, आता झाला ज्ञान कर्मसन्यास योग, पुढचा अध्याय कर्मसन्यास योग. आधी आपण चौथ्या अध्यायाची सांगता करूया. आपण. माझ्या मागून सगळ्यांनी बोलायचंय बरं का. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. ओ हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. बोला सगळ्यांनी. लाजू नका, माझ्या घरी पंक्तीला नाही आलाय. एक मिनिट, माझ्या घरी पंक्तीला नाही आलाय. छान बोला. चला. जे कोणी बोलले नसतील त्यांच्यासाठी एकदा माझ्या बरोबर बोला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. पुढचा अध्याय क्रमांक 5. श्लोकांचा विषय फक्त आपण थोडक्यात बघूया, याच्याबद्दल नंतरच बोलू आपण. श्लोकांचा विषय श्लोक क्रमांक 1 ते 6 सांख्य योग आणि निष्काम कर्मयोगाचं विश्लेषण. लक्षात राहिलं नाही तरी टेन्शन घेऊ नका, पण बोललं पाहिजे. या गोष्टीतून फील येतो. बदाम खाताना कळत नाही त्याच्यामध्ये प्रथिने किती आहेत आणि स्निग्ध किती आहे, पण त्याचं काम ते करतं. अगदी त्याप्रमाणे नुसतं बोलूया. श्लोक क्रमांक 1 ते 12 सांख्य योगाची आणि निष्काम कर्मयोगाची लक्षणे आणि त्यांचा महिमा, ते धारण करतात त्यांचा महिमा सांगितलाय. श्लोक क्रमांक 13 ते 26 मध्ये ज्ञान योग सांगितलाय. आता तुम्ही म्हणाल तोच ज्ञान योग आता ताई परत सांगणार का? बरोबर ना. काल पण खाल्ली ना चपाती आणि भाकरी, आज पण खाल्ली पाहिजे ना. किती न खाता कोणाचं पोट भरणार आहे? पण ती वेगळ्या पद्धतीने करायची आहे.
कधीतरी बघा भाकरीवरचे डाग सुद्धा वेगळे वेगळे असतात, सारखे कधीच पडत नाहीत. आपल्या मूडनुसार ते चेंज होतात. मूड जर खराब असेल तर त्याला डाग जास्त पडतात, तो खूप डाग असलेला चंद्र बनतो. आणि जर मूड चांगला असेल तर तो पांढरा शुभ्र चंद्र बनतो, पांढरा शुभ्र चंद्र बनतो. श्लोक क्रमांक 27 ते 29 भक्ती सहित ध्यान योगाचं वर्णन केलंय. माय फेवरेट, ध्यान योगाचं वर्णन केलंय. सो पुढच्या अध्यायामध्ये सगळ्यांनी जुडून राहा. जास्तीत जास्त हे सेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही नाही पोहोचवलं तरी ते चालूच राहणार आहे. तरी सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. न केन प्रकारे आपण सगळ्यांनी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करूया. असं म्हणताना हे एक गोष्ट सांगू द्या की अध्याय क्रमांक 5 मध्ये ज्ञान कर्म संन्यास योग अध्याय क्रमांक 5 याच्यामध्ये एकूण 29च श्लोक आहेत. आपण तो लवकरात लवकर संपवूच. आणि हे बोलता बोलता मी आजच्या गोष्टीकडे येणार आहे. आजची गोष्ट फार सुंदर आहे. आणि संतांचे संगती मनोमार्ग गती, जसं आपण गेल्या वेळेस बोललो होतो तसं एकदा फक्त एका चरणाबद्दल सुरुवात करते. संतांचे संगती मनोमार्ग गती हे जे आता आपण डिस्कस केलं, एक्सप्लेन केलं ना आपण, ह्याचे पदर असे उघडले ना, हेच संत सांगतात. संत सांगतात म्हणण्यापेक्षा हेच संत जगतात. म्हणून खरं ट्रेनिंग मनाला द्यायचंय. मग मनातून संशय कोणातून दूर होतो? मनातून दूर होतं ना. जे चित्त चिंतन करतं त्याच्यातून दूर होतो. म्हणून संत त्याच्यासाठी मार्गदर्शन करतात. याचे पुढची चरण आपण परत बघू आणि आपण आजच्या गोष्टीकडे येऊ. हा अभंग आपल्याला हरिपाठाचा घ्यायचा आहे पुढच्या विश्लेषणासाठी. ठीक आहे. आजची गोष्ट फार सुंदर आहे, सगळ्यांनी नीट ऐका. 2 मित्र असतात बरं का. 2 मित्र असतात. तर ते दोघं मित्र खेळायला एकत्र येत असतात रोज. बरं, रोज खेळायला येत असतात. आणि आपण आपल्या काळामध्ये आठवून बघा, एक शाळेतून आल्यानंतर आई वगैरे बोलायची की आता 5 वाजता खाली जा आणि 7 वाजता परत ये. तसा काळ. किंवा आताही आपण मुलांना तुम्ही बोलत असाल तुमच्या मुलांना. तर ती मुलं खेळायला भेटायची. तर भेटायला येत असताना प्रत्येक जण काही ना काहीतरी खेळायला घेऊन येतं. बॉल घेऊन येतं. आमची सुद्धा मुलं बॉल घेऊन जातात, हे घेऊन जातात. तसं एक जण काय घेऊन आला? खेळायला गोट्या घेऊन आला. गोट्या, द मार्बल्स घेऊन आला. खेळायला गोट्या घेऊन आला. आणि दुसरा जण त्याच्या आईने त्याला खाऊ दिला म्हणून तो चॉकलेट्स घेऊन आलाय. ठीक आहे. एकाच्या खिशामध्ये आहेत चॉकलेट, दुसऱ्याकडे आहेत गोळ्या. तर दोघं जण मस्त खेळतात. दुसरे सगळे फ्रेंड्स येतात. सगळेजण मिळून छान खेळ खेळतात. होतं काय माहितीये, ज्या मुलाच्या गोट्या असतात ना, त्या सगळ्या मार्बल्स असतात, तर तो एकूण 12 गोट्या त्याच्या जिंकतो. त्या दिवशी तो खेळामध्ये 12 गोट्या जिंकतो. आणि दुसरा किती गोट्या जिंकतो? 3च गोट्या जिंकतो. ओके. खेळ झाल्यानंतर तो जो दुसरा मित्र असतो तो पहिल्या मित्राला म्हणतो, ज्याने 12 गोट्या जिंकले, त्याला म्हणतो की अरे तू आज 12 गोट्या जिंकल्यास, पण एक काम करूया ना, तुझ्या गोट्या तू मला दे. माझ्याकडे ना 9 चॉकलेट्स आहेत, माझे 9च्या 9 चॉकलेट्स मी तुला देतो. तर तो दुसरा मित्र म्हणतो, अरे माझ्या 12 गोट्या कुठे, तुझ्या 9 चॉकलेट कुठे? तो बोला ठीक आहे ना रे, घे ना, समजून घे ना तू. हवं तर माझ्याजवळच्या पण मी 3 त्याच्यामध्ये गोट्यात ऍड करेन मी, पण हे एवढेसे चॉकलेट तू घे आणि प्लीज मला तुझ्याजवळच्या गोट्या दे. उद्या आल्यावरती मी सुरुवात करेन गोट्यांना. तो बोलतो ठीक आहे, असं तो म्हणतो. आणि काय करतो, स्वतःजवळच्या ज्या 12 गोट्या असतात ना, तो त्याला देत असताना 10च काढतो आणि समोरच्याला देतो. आणि हा मात्र स्वतःजवळची 9च्या 9 चॉकलेट घेतो आणि त्याच्या हातात देतो. आता जेव्हा हा गोट्या घेतो तेव्हा हा काही मोजत नाही. हा त्या गोट्या घेतो आणि खिशात टाकतो आणि मस्तपैकी खुश होतो, चला आज माझ्याकडे भरपूर गोट्या आल्या. आणि हा चॉकलेट्स घेतो ना, तेव्हा हा तो मोजून घेतो की हा ह्याने बरोबर चॉकलेट दिलेत ना. चॉकलेट घेतो, खिशात टाकतो आणि घरी जातो. आता तो जो गोट्या घेऊन गेलेला मित्र आहे ना, तो काही विचार करत नाही, ठीक आहे मला गोट्या मिळाल्या, उद्या मी गेमची सुरुवात करणार. तो पूर्ण खुश आहे. पण हा मात्र रुकरुकीत आहे. ह्याने काय केलेलं असतं, 2 गोट्या स्वतःजवळ ठेवलेल्या असतात आणि 10च गोट्या त्याला दिलेल्या असतात. हा मात्र मनातून रुकरुकतोय. हा बोलताना तर 9 चॉकलेट बोलला, न जाणू ह्याच्याकडे अजून 2 चॉकलेट असतील. हा मला खोटं बोलला तर असेल ना, असा विचार करत करत ह्या मित्राला मात्र झोप काही लागत नाही. खरं पाहता ज्या मित्राने चॉकलेट दिलेली असतात त्याने सगळी चॉकलेट दिलेली असतात. आणि बेईमानी कोणी केलेली असते, ह्याने केलेली असते. ह्याने स्वतःजवळच्या 2 गोट्या 12 बोलून 10च दिलेल्या असतात. बेईमानी ह्याने केलेली असते. झोप कोणाला लागत नाही, ज्याने बेईमानी केले त्याला झोप लागत नाही. बऱ्याच वेळा असंच होत असतं. मी तिला ही साडी नेसवली, माझ्या लग्नामध्ये ही तिला साडी नेसवली, तिने सगळ्यांना 500-500ची साडी दिली, मलाच तर कदाचित तिने 300ची साडी नाही ना दिली.
असं कोण विचार करतं? ही जिने कमी किमतीची साडी नेसवली ना ती हा विचार करत असते. समोरची देऊन मोकळी झाली, घेऊनही मोकळी झाली, त्या बिचारीचं मन स्वच्छ, तिला काहीच वाटत नाही. मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलते? एकेकाळी विनोबा भावेंची तुम्हाला गोष्ट सांगितली होती. कुठली गोष्ट सांगितलेली होती? रस्त्याच्या बाजूला डबका, पावसाळा, डबका पूर्ण भरलेला आहे, नितळ झालेला आहे, तेवढ्यात गाडी गेली आणि दगड उडून त्या डबक्यामध्ये पडला आणि पाणी गढूळ झालं. कारण काय आहे? तो दगड नाहीये कारण, खालचा गढूळपणा कारण आहे. आपण म्हणतो आम्हाला ताई काय सांगू, खूप बेचैनी फील होते ताई, आम्ही खूप बेचैन असतो, न जाणो काय ताई आम्हाला डिप्रेशनच्या गोळ्या खाव्या लागतात, ताई मला एन्झायटी फील होते. हल्लीच्या तरुणांना एन्झायटी फील होते. गर्लफ्रेंड केलेली असते, बॉयफ्रेंड केलेला असतो, मग घरात आल्यावरती घरात पाऊल टाकलं ना, आईला तर नाही ना कळलं, वडिलांना तर नाही ना कळलं, बहिणीला तर नाही ना कळलं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. बघा प्रत्येकाने अनुभव घेतला असेल. आपण काहीतरी चोरी केलेली असते म्हणून आपल्या मनामध्ये लोक म्हणतात ना की गढूळपणा. ज्याचं चित्त शुद्ध आहे ना तो नेहमी खुश असतो आणि ज्याचं चित्त अशुद्ध आहे ना तो नेहमी दुःखी असतो. आणि त्याच्या दुःखाचं कारण बाहेर तो दगड नसतो, त्याच्या मनातला मळ असतो. तो मळ कुठला असतो? हाच तो मळ आहे. आपल्या कर्मामध्ये खोट असते आणि सेम सारखी परिमाणं आपण दुसऱ्यांवरती लावत असतो की हा सुद्धा असंच वागतोय, ही सुद्धा अशीच वागतीये. अरे आज माझी आमटीची वाटी तिने मला दिलीच नाही रिटर्न, तिच्याकडेच असेल माझी आमटीची वाटी, आपण दिली असते पाटलीनीला आणि वाट बघत असतो पवारबाईंकडून. येतंय का लक्षात? खोट आपल्या मनात असते. दुःखासाठी आपण सामान्य लोक आहोत, आपण काही अगदी पंतप्रधान, आपण काही खासदार आमदार नाही आहोत, सगळेच जण आपण ते नाही आहोत. आपल्या मनामध्ये खोटी छोटी खोट असते आणि त्याच्यामधून निर्माण होणारा मळ मात्र तेवढाच मोठा असतो. ढग आकाशभरच जमा होतात, मग तुमचं आकाश केवढंही असो. आपलं आकाशही छोटं, त्याच्यामध्ये निर्माण होणारे ढगही छोटे असतात आणि आपला भगवंत त्याच्यामधून लपून जात असतो. आपण आपल्या बैमानीचे डबके जमवत जातो. आजच्या गोष्टीचं तात्पर्य हेच आहे, जर मनामध्ये दुःख आहे, जर मनामध्ये खिन्नता आहे, जर मनामध्ये काहीतरी रुकरुकतंय, शोधून काढा काहीतरी रुकरुकतंय, म्हणजे आपल्याच कर्मामध्ये आपण चुकी केली आहे. चुकून कप भरत असताना आईचा कप जास्त भरला चहाने आणि सासूचा कमी भरलाय, पुढची 10 मिनिटं आपली वाईट जाणार आहेत. लक्षात येतंय का तुमच्या? छोटी गोष्ट आहे. चुकून आपण फरसांची डिश भरताना जावेच्या मुलाला कमी दिलंय, आपल्या मुलाला जास्त भरलंय. काजू फरसांमधले आपल्या मुलाला गेलेत, जावेच्या मुलाला सगळे खोबऱ्याचे तुकडे गेलेत. येतंय का लक्षात? आय होप मी माझा मुद्दा क्लिअर करतेय. आपल्या मनातली खोटच आपलं मन पोखरत असते वाळवीसारखं. ती जी वाळवी, लाकडाचीच वाळवी लाकडाला भुसभुशीत करते, तसं आपलंच कर्तृत्व, आपलंच कर्म आपल्या अंतःकरणाला पोखरून काढत असतं. हे आजच्या गोष्टीचं तात्पर्य आहे. याच्यावरती तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. प्लॅटफॉर्म इज ओपन. येस, बोला. हा बोला शोभनाताई. मनावरचं मळ असं कमी व्हायचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. कारण आज खूपच चांगल्या गोष्टी अगदी आजपर्यंत पोहोचल्या असं वाटायला लागले मला. ही सुरुवात आहे, म्हणजे पुढे जाऊन अजून फरक नक्कीच पडेल असं मला वाटतं. सतत ऐकलं पाहिजे शोभनाताई, आपण सतत. बरोबर आहे. आता काही गोष्टी कर्तव्यात येतात. खूप वेळा गावी झालं होतं, सासू नाही हरकत नाही, संसारातली कर्तव्य कर्म आहेत आपली. तेव्हा नक्कीच अटेंड करते. आज वेळ काढून अगदी अटेंड करायचा प्रयत्न. मला आज तब्येत पण कधी काही खोकला वगैरे जरा असल्यामुळे तरी पण मी प्रयत्न केला आज अटेंड करायचा. धन्यवाद शोभनाताई. स्वतःसाठी आज स्वतःची पाठ थोपटून घ्या की माझ्यासाठी मी हे केलं. आय हॅव डन इट फॉर माय सेल्फ. मी स्वतःसाठी हे केलं. येस. अजून कोणाला काही बोलायचं आहे? ताई मी बोलू का? अर्चना बोल. अरे अर्चना ताई बोला ना, बोला. जरा बाहेर ताई म्हणून व्हिडिओ ऑन नाही केलाय. हरकत नाही, बोला ताई. ताई तुम्ही आजची गोष्ट सांगितली ना, किंवा मला असं त्याचं तात्पर्य मी जे काढलं ते हे असं आहे की माणसाचं आयुष्य हे कर्माभोवती गुंतलेलं आहे. बरोबर. त्याच्या कर्मावर सतत फोकस करावा. अगदी. म्हणजे त्याला तिथं जराशी सुद्धा चूक जी आहे ना ती त्याला, म्हणजे तो त्याच्यातून त्याला माफी नाही. म्हणजे आपण चुकीला माफी नाही. बरोबर. माफी नावाची गोष्ट नाही. बरोबर. मनातला मळ, आता तो मनातला मळ आणि कर्म ह्याच्यामध्ये तुमचं खूप रिलेशन. म्हणजे जर इतकं तुमचं मन मलिन तुम्ही सतत ठेवत राहणार, तुमच्या कर्माला
बरोबर. परत दुसरा मळ चढत म्हणजे एकीकडे एकीकडे आपण खड्डा करतो आणि दुसरीकडे तो ठीक. बरोबर. आणि अर्चनाताई मला नेहमी गोष्ट आवडते, तुम्ही नेहमी ना वाईडर व्ह्यू बघता, प्रत्येक गोष्टीचा वाईडर व्ह्यू बघता. मोरल ऑफ द स्टोरी तुम्ही खूप वाईड करता आणि मला खूप चालना देता. आता जे तुम्ही बोललात ना कर्म, असा एक सेम कन्सेप्ट बरं का शोभनाताई, सेम कन्सेप्ट 18व्या अध्यायामध्ये येते आणि ती कन्सेप्ट ना लाईफ चेंजिंग आहे, लाईफ चेंजिंग. आपण तिकडे गेल्यावरती बघू. गीतेमधला, ज्ञानेश्वरीतला मला माझा फेवरेट अध्याय 18वा अध्याय. इतका सुंदर अध्याय असूच शकत नाही. पण आजच्या गोष्टीमधून एक कन्सेप्ट घ्या की माणसाचं कर्म त्याचं अंतःकरण मलिन करतं आणि माणसाचं कर्मच त्याचं अंतःकरण शुद्ध करत असतं. लक्षात घ्या. हा हा. आणि हा मुद्दा ना 18व्या अध्यायामध्ये असा घोटून 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 सांगितलाय. इतकी सुंदर सुंदर उदाहरणं दिलेत माऊलींनी, खूप सुंदर सांगितलं 18व्या अध्यायामध्ये. हो हा. बरोबर बरोबर. म्हणूनच ते कीर्तनामध्ये ना गायन करून दाखवायचं, अमकं करून दाखवायचं, प्रेझेंटेशन आणि तमकं. मग ते सांगायचं राहून जातं ना, ते सगळं सार आपण G3 सेशन मध्ये करतोय. G3 सेशन मध्ये आपण सारभूत गोष्टी सगळ्या मांडतोय. याच्यासाठीच आहे हे सेशन. जे बोलता येत नाही ना ते बोलायचं इथे. एक्झॅक्टली ताई, मी तुम्हाला हेच म्हणलं ना, भगवद्गीतेचा ह्या सेशनचा जो तुम्ही जे म्हणता ना की लोकांपर्यंत पोहोचवा, पण इथं या वाटेवर येण्यासाठी आणि हे समजून घेण्यासाठी त्यांना जो त्यांच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये जो स्पेस हवा आहे ना, तोच नसतो. बरोबर. जॉईन होतात लोक 1-2 दिवस, मग त्यांना वाटतं अरे हे काय समजत नाहीये, हे काय म्हणजे नाही का, त्यांना ते जे नाही समजत. कृपा लागते अर्चनाताई त्याला. मन आणि बुद्धी ह्याच्यामधला जो अंतर आहे ना, हा नाही, कृपा लागते, कृपा. तुम्ही प्रेमानंद स्वामींचा ना, मी गेल्या आठवड्यात एक खूप सुंदर, हा तो विराट कोहलींना जे भेटलेत ना त्या व्हिडिओचं तुम्ही ऐका. त्यावेळेस प्रेमानंदजी स्वामी बोलले, जे तुकाराम महाराज म्हणले, काय धन वित्त ते अन्न मान धन ते तो प्रारब्धा अधीन. जर तुम्हाला सुख मिळतंय ना, तो तुमचं कुठलं तरी प्रारब्ध आहे, संचित आहे. पण जर तुमचं चिंतन बदलतंय ना, याचा अर्थ गुरुची कृपा तुमच्यावरती आहे, भगवंताची कृपा तुमच्यावरती आहे. म्हणून आपण श्रीमंत किती आहोत ही भगवंताची कृपा नाहीये, आपण विचार कसा करतो ही भगवंताची कृपा आहे. बरोबर बरोबर. बोला ना शोभनाताई. धन्यवाद अर्चना तुम्ही. हा बोला. ज्ञानेश्वरी पूर्ण देऊन झाली, मागच्याच आठवड्यात माझी ज्ञानेश्वरी पूर्ण देऊन झाली. छान छान छान. आम्हाला दाखवा बरं का. हो मी पुढच्या याचाच विचार करते की पुढच्या सेशन मध्ये मी थोडंसं एक सेकंद फक्त तुम्हाला शो करेन फक्त ते. त्याचा एक व्हिडिओ पण तयार ज्ञानेश्वर समिती आहे आळंदी, तिथे ते व्हिडिओ म्हणजे करून पाठवायचा होता, तो पाठवलाय. त्यांच्याकडनं मला तो व्हिडिओ देणार आहे परत युट्यूबवर टाकण्यासाठी, तर तो व्हिडिओ मग मी आपल्या ग्रुपवर नंतर टाकेन. नक्की टाका. पुढच्या सेशन मध्ये जस्ट मी फक्त शो करेन की तुम्हाला, म्हणजे मी खरंच चालेल. आम्हाला आवडेल, सगळ्यांना आम्हाला पाहायला आवडेल. आमच्यासाठी ते इन्स्पिरेशन असेल की असंही पूजा करता येऊ शकते. धन्यवाद ताई. 2 वर्ष लागली मला की बापरे. आणि अगदी व्यवस्थित. वा खूप सुंदर. नक्की दाखवा. धन्यवाद ताई. पल्लवी ताई बोला ना. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. आजचा जो विषय होता त्याबद्दल थोडंसं असं वाटतं की आतापर्यंत जे सेशन झाले त्यात भगवंत आपल्याला सगळ्याच आत्म्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत मार्गदर्शन करतायत, कर्माच्या बाबतीत सांगतायत. मग ते सांगत असताना ते आपल्याला मार्गदर्शन तर करतायत, पण या आताचे जे श्लोक झाले आहेत त्याच्यात कुठेतरी तुम्ही एक छान सांगितलं की हे सर्व आपल्याला माहीत झालंय की कुठले यज्ञ आहेत, काय आहेत, पण तरी काहीतरी असं मनामध्ये कुठलं तरी असं आवरण असतं, ते जर आपण दूर केलं तर मग आपण सहज ते कर्मयोग त्या भगवंताला समर्पित करतो. बरोबर. आपोआप आपल्याकडून चांगली कर्म घडतात. बरोबर. पण यातही जर एक छोटीशी गोष्ट आपण रोज केली, समजा की आपल्याला माहित झाले की सगळं करता करता भगवंत तोच सर्व करतो, म्हणजे फळाचं पान सुद्धा त्याच्या शिवाय हलत नाही. मग जर हीच गोष्ट आपण जर सतत जाणीव ठेवून केली कुठल्याही कर्मात, मी जे काय करते ते सगळं त्याला माहिती आहे, त्याच्यापर्यंत ते पोहोचतंय. मी मनात साधे आता आपण इथे बसतोय, आपण जे विचार करतोय
ठाम विश्वास जर असेल तर आपोआप आपली कर्म व्यवस्थित होतील आणि ते जे काही मनावर दडपण असतं ना हे होणारच नाही. बरोबर बरोबर बरोबर. आणि भगवंत असं म्हणतोय की तू एन्जॉय करू नको असं नाही आयुष्यामध्ये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सिरियल बघू नये, म्हणजे असं म्हणत नाही की मी बघावे असं पण मी म्हणत नाहीये. जसं आयुष्य चाललंय तसं. आता आमच्या घरामध्ये लावून ठेवतात, कधी कधी कानावरून जातं, कधी कधी बघायचा योग येतो. असं नाही की मी हे करणार नाही, मी असंच नाही करणार, मी तसंच नाही करणार, असं च आपण लावला ना की चुकलं. आयुष्य फ्लो होतोय. पती येणार, पती आयुष्यामध्ये नवरा येणार, नवऱ्यानंतर संसार येणार, मुलं बाळे येणार, या सगळ्या गोष्टी ओघाने घडणार. तू हे नाही केलं तर तू कुठला तरी संन्यासी बनशील, आश्रम चालवशील, काही ना काहीतरी तू आयुष्यात करणारच आहे. बट वाईल डुईंग एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट करत असताना अंतःकरणामध्ये ही भावना ठेव की वृक्षाची पान हाले त्याची सत्ता, तो सगळं करतोय. आणि हे कधी होणार आहे? तो आत्मस्थ आहे. भगवंत इथे आहे, इथे नाहीये, इथे नाहीये, कुठे इकडे नाही बसलाय, इथे बसलाय. हे जेव्हा कळेल ना तेव्हा ती भावना आणखीन दृढ व्हायला लागेल, आणखीन दृढ व्हायला लागेल. आणि जसं आपण बोललो ना, आता तुम्ही खूप सुंदर शब्द वापरला, लेप. आपल्या ओळखींचा लेप, जे आवरण तयार होतं ना, जसं प्लास्टिक पेपर अंतरल्यावरती किती पण पाणी वरून होता जमिनीपर्यंत पोचणार नाहीये, अगदी त्याप्रमाणे ही आवरणं मनावरती करून ठेवली ना की कितीही ज्ञान होता ते मनापर्यंत जाणार नाहीये. ते जाण्यासाठी ही आवरणं बाजूला करावे लागतील, उपाधी रहित व्हावं लागेल. त्या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. हे का म्हटलेलं आहे? उपाधी माझी गुप्त, या सगळ्या उपाध्या आहेत त्या बाजूला करा. मग त्या उपाध्या प्लास्टिक पेपर प्रमाणे त्या बाजूला करा आणि मग आपल्याला संत आणि तत्वज्ञ स्वीकारतील, ते ज्ञान ओतून स्वीकारतील. खूप छान, धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचं आहे? आपली लिंक शेअर करायची होती मला. कुठली लिंक? याची ग्रुपची. हा, मी पाठवू का? ग्रुपवरच पाठवून देऊ का? एक ग्रुपवरच टाका. माझ्या मैत्रिणीने मला. बरं, चालेल. आज तुमच्यावर अजून कोणीतरी बसलंय ना? नमस्कार, नमस्कार ताई. चालेल चालेल, तुम्हाला लिंक शेअर करतो, भेटूया आपण. नक्की नक्की. हा, खूपच छान सांगितलं. आणि ज्या वेळेस आपण दिवसभरात इतकी अनुभव होतो लोकांना, आपल्याकडून इतके सुद्धा होतात, पण हे सेशन जर आठवलं ना कधी थांबतो नाही. आपण किती सेशन करतोय ना, मग आपण हे नाही करायला नाही पाहिजे. कृष्णाचा आशीर्वाद आहे, कृपा होणार, सेवा करत राहूया, कृपा होणार. कृपेची अपेक्षाही नको, करतानाच इतका आनंद होतोय की हीच कृपा आहे, करतोय हीच कृपा आहे भगवंताची आपल्यावरती. धन्यवाद ताई. गणेश दादा नमस्कार. धन्यवाद, धन्यवाद ताई. या तुम्ही पण, आपण सगळ्यांनी भेटूया दर सोमवारी. चालेल चालेल, ओके. गणेश दादा नमस्कार, धन्यवाद जॉईन केल्याबद्दल. चला, आज स्मिता कुलकर्णी काकू पण आपल्या बरोबर आहेत. तर काकू सुद्धा पहिल्यांदा जॉईन झालेत. आय होप काकूंना सेशन ऐकून जरा शांती वाटली असेल, जरा बरं वाटलं असेल आणि त्या पुन्हा सुद्धा येतील अशी मी आशा करते. हा काकू नमस्कार. नमस्कार. हा, मला आवडला तुमचं सगळं सांगणं वगैरे, आणि मला फक्त पटलं पण तसं तुमचे काही व्हिडिओ युट्यूबवर बघितले होते. मला तुमच्यामध्ये जॉईन व्हायची मला संधी नाही, तुम्ही अत्यंत कळकळीने जॉईन झाला आहात. तुमच्या मुलीचा फोन आला, तुम्ही एवढे प्रयत्न केले. या सगळ्या प्रयत्नासाठी मनापासून नमस्कार की तुम्ही एवढे प्रयत्न करून जॉईन झाला आहात. तुम्ही आज येणं आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप धन्यवाद. तुमचे बरेच व्हिडिओ बघितले, पण मी तुटक बघत होते. मला कंटिन्युअस मला पाहिजे होतं. मला पहिले काही कळले नाहीये, एक 4 वगैरे. हो नक्की, प्रयत्न तोच करतोय की आपण सगळं अपलोड करू, असा प्रयत्न करतोय. आणि ती सिक्वेन्स म्हणून लिहिते प्रत्येक ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये की तो कधीच आहे, आणि स्पेशली श्लोकांचा नंबर लिहितोय विषयाबरोबर. तर तो प्रयत्न आपण करतोच आहोत. चालेल, धन्यवाद. धन्यवाद काकू, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला इथेच आपण
पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या.